आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्या शेतकऱ्यांची महा-डी-बी-टीच्या सोडतीमध्ये निवड झाली आहे अशा लोकांनी कोणकोणती कागदपत्रे अपलोड करायची आहेत। जर त्या शेतकऱ्याची निवड कांदा चाळ ह्या घटकासाठी निवड झाली असेल तर त्यांनी महत्त्वाचं म्हणजे पहिलं डॉक्युमेंट आहे हमीपत्र, त्यालाच म्हटलं जातं प्रपत्र 2। हे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची आपण PDF लिंक देणार आहे, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून त्याची PDF डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून त्यामध्ये माहिती भरून पुन्हा अपलोड करायची आहे। तुम्हाला पहिली गोष्ट कुठलं आपण बघितलं कांदासाठी लागणार आहे ते म्हणजे हमीपत्र, त्याला आपण म्हणतो प्रपत्र 2। दुसरं डॉक्युमेंट आहे ते असतं म्हणजे बंधपत्र, त्याला आपण म्हणतो बॉन्ड म्हणतो बंधपत्र, त्याला आपण म्हणतो प्रपत्र 3 म्हटलं जातं प्रपत्र 3। आणि तिसरा घटक असतो तो म्हणजे DPR। ओके, DPR म्हणजे असतो एक प्रोजेक्ट रिपोर्ट असतो DPR म्हणजे ते तुम्हाला अपलोड करावं लागतो। आणि चौथा घटक आहे तो म्हणजे बँक पासबुक। तर हे तुम्हाला कंपल्सरी एवढी कागदपत्रे अपलोड करावी लागतात। आता जर तुमचा 7/12 उतार्यावर कांदा ह्या पिकाची जर नोंद नसेल, कांदा पिकाची जर नोंद नसेल किंवा सिंचन साधने म्हणजे विहीर किंवा नदी पाणी तो पण कुठून उपसताय किंवा कुठून घेताय ह्याचा जर स्रोत तुमच्या उतार्यावर नसेल तर तुम्हाला स्वयं घोषणापत्र अपलोड करावं लागतं, स्वयं घोषणापत्र अपलोड करावं लागतं। त्यानंतर जर तुमचा उतारा सामायिक उतारा असेल, सामायिक उतारा असल्यास संमतीपत्र अपलोड करावे लागते, संमतीपत्र अपलोड करावे लागते। तर हे झाले कांदा चाळीच्या बाबतीमध्ये एवढे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावे लागते, हमीपत्र, बंधपत्र, DPR आणि बँक पासबुक। जर तुमच्या उतार्यावर कांदा पिकाची नोंद नसेल किंवा सिंचन साधने नसतील तर ते स्वयं घोषणापत्र अपलोड करायचे। आणि तुमचा जर 7/12 उतारा हा जर सामायिक असेल तर तुम्हाला संमतीपत्र अपलोड करावं लागतं। आता आपण बघू तुम्हाला कांदा चाळ नक्की कशी बांधावी लागते। शेतकरी मित्रांनो, जर तुमची कांदा चाळ यासाठी निवड झाली असेल तर तुम्हाला या पद्धतीमध्ये तुम्हाला कांदा चाळ भरावी लागते। ज्यावेळेस तुम्ही हे खड्डे समजा तुम्हाला 25 टनाची कांदा चाळ मंजूर झाली आहे तर तुम्हाला खड्डे खणताना ही जी खड्डा आहे ह्या खड्ड्यापासून 1 मीटर, ह्या खड्ड्यापासून अंतर दिलं आहे 1 मीटर तुम्हाला बाहेर सोडायचं आहे, ह्या बी बाजूला आणि इकडच्या पण बाजूला। ओके, तर तुम्हाला हे जो खड्डा आहे हा खड्डा बाहेरची अंदाज दिसेल आपल्याला हे खड्डा ह्या खड्डा असं किती ह्या दोन्हीमध्ये अंतर किती पाहिजे 5 फूट अंतर पाहिजे बा। तर असे मला एका बाजूला 9 खड्डे तसे दुसऱ्या बाजूला पण 9 खड्डे आणि ही खड्डा आणि ह्या खड्डा शेजारचे तो खड्डे येतं त्याच्यामध्ये जे अंतर आहे हे 4 फुटाचं पाहिजे आणि एका मागे जे एक खड्डे येतं त्यामधलं अंतर 5 फुटाचं। तर अशी 40 फूट इतकी लांब होती तयार। त्यानंतर मधला जो स्पॅच राहणार आहे मधली इथं दिसेल आपल्याला हे जे होते आपले खांब, हे मधला जो स्पेस आहे ह्यामधलं आपलं किती अंतर राहणार आहे ते अंतर राहणार आहे 5 फुटाचं, बाहेर दिले 5 फुटाचं। आणि परत बी इकडे बी असेच 5 फूट आणि 4 फूट ह्या पद्धतीने काढायचं पाहिजे। जसं दिलं मॅप अगदी तशाच पद्धतीने तुम्हाला काढायत म्हणजे एका बाजूला 9 खड्डे दुसऱ्या बाजूला 9 खड्डे 9 9 18 तसेच इकडे पण 18 असे 36 हे बघा ह्यामधून दिसते बघा। तर ही एक कांदा चाळ दिसते 2 माणसाच्या मधली, ती 4 फूट तुमचा जो स्पेस आहे तो मधला स्पेस किती दिसतोय तर आपला 4 फुटाचा स्पेस आहे मधली। ही जी एक चाळ झाली ही 4 फुटाची आणि इकडची 4 फुटाची, मधला स्पेस आहे तो 5 फुटाचा। त्यानंतर जो खड्डा किती खोल खांदायचा आपल्याला तर 4 फूट इतका खोल खड्डा खांदायचा आहे, वर 2 फूट ही सिमेंटचा पोल राहिला पाहिजे आणि खाली 2 फूट हा सिमेंट पोल खड्ड्यामध्ये गाडायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा कांद्याची चाळ अशाच पद्धतीने बांधावं लागणार आहे, तरच तुम्हाला ते अनुदानास पात्र ठरता तुम्ही। कारण तुम्ही जो DPR अपलोड केला असतो त्या DPRमध्ये तेच सांगितलेलं आहे की त्या कांदा चाळीमध्ये म्हणजे कशा पद्धतीने कांदा तुम्हाला बांधायची। त्यानंतर शेवटी ज्यावेळेस तुम्ही कांदा चाळ तुमची पूर्ण होती बांधून त्यावेळेस तुम्हाला हा फलक लावायचा आहे। त्या ठिकाणी बघा महाराष्ट्र शासनाचं नाव आहे, कोणत्या योजनेत तुम्ही अनुदान म्हणजे कोणती योजनेत कांदा चाळ भेटली तुम्हाला, तुमचं गाव आहे, कोणत्या गटात केली आहे आणि किती अनुदान आहे, तर असं तुमचा फोटो काढून अपलोड म्हणजे अनुदानासाठी पाठवला जातो। तर अशा पद्धती झालं ही कांदा चाळीच्या बाबतीमध्ये सर्व काही बघितलं आपण। त्यानंतर आपण पाहणार आहे अनुदान। तर या कांदा चाळीसाठी अनुदान एकूण किती आहे तर तुम्हाला 87,000 रुपयेपर्यंत अनुदान मिळणार आहे। 25 टनाचे असेल तर कमीत कमी 17,500 पासून ते 87,000 रुपयेपर्यंत अनुदान राहते। कमीत कमी 5 टनाची 10 टन 15 टन 20 टन आणि जास्तीत जास्त सध्या
25 टनापर्यंत कांदा जाळ तुम्हाला बांधता येते. मध्ये एक न्यूज आली होती की बाबा तुम्हाला 1000 टनापर्यंत कांदा जाळ बांधता येणार आहे, पण त्याची अजून तशी पद्धतीची अजून सूचना आलेली नाही किंवा वरून GR आलेला नाही. तोपर्यंत सध्या जुन्या नियमाप्रमाणे तुम्हाला कांदा जाळ बांधता येणार आहे, ते म्हणजे 25 टनापर्यंतच. जरी तुम्हाला 1.25 लाख इतकी रक्कम तुमच्या ह्याच्यावर दिसत असली तरी तुम्हाला 87,000 रुपयेपर्यंतच अनुदान मिळू शकते असा म्हटले जाते. तर मित्रांनो, कांदा चाळीबाबतीत काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट मी एकाच ह्या व्हिडिओच्या खाली तुम्ही ज्या ठिकाणी डिस्क्रिप्शन असतं त्या डिस्क्रिप्शनच्या खाली तुम्ही गेला, आपल्या व्हिडिओचा जो टायटल आपण टाकतो त्या टायटलच्या खाली डिस्क्रिप्शन असतं, त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व कागदपत्रे त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तर व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला काय तुमची अडचण असेल ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.